चालते एकटीच आहे ना, माझ्या पुढे कोणी आहे ना माझ्या मागे कोणी आहे. सुरुवातीला मला आहे ना फार म्हणजे मी इथे वॉक करायला यायची, मला भीती वाटायची, फार भीती वाटायची, अरे कोणी इकडून येईल. हॅलो नमस्कार, A&J डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व छान मजेत असाल. आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आता इथे सुरू झालं आहे विंटर, जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की स्नो स्टार्ट झालेला आहे. 2-3 दिवसापासून फार स्नो चालू आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हा मी जसं सांगते तो की हा खूप जास्त स्नो आहे, पण म्हणजे 10-15% हा स्नो पडला आहे. नाही तर कॅनडामध्ये भरपूर स्नो असतो. तर आता ही सुरुवात आहे. दाखवीन मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये जेव्हा जास्त स्नो पडेल तेव्हा. आणि मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मी एक आवड म्हणून हा म्हणजे व्लॉग बनवायला स्टार्ट केले आहेत. आता मला बोलण्याची जास्त कॅमेऱ्याच्या समोर सवय नाही आहे. तर तुम्ही प्लीज जरा मला समजून घ्याल. प्लीज हसू नका. मी जर काही चुकीचे शब्द वापरले किंवा काही चुकीचं बोलली तर जज नका करू मला, बस. आणि तुम्ही नेहमी म्हणत असतात की तू दाखव, तू कॅनडामध्ये कशी राहतेस, काय करतेस. तर मग आज मी ठरवलं की तुम्हाला दाखवायला की मी जे माझा चॅलेंज आहे जो 30 दिवसांचा 13,000 स्टेप्स चालायचा, तर मी आता तेच चालायला आली आहे. म्हणजे जिथे मी वॉक करते ते दाखवते तुम्हाला. आता माझा चेहरा बघ बोर झाला असाल तर आता तुम्हाला लेट्स गो तुम्हाला दाखवते मी. हे जे आहे ना हे ट्रेल बोलतात त्याला, ठीक आहे. पण हे जंगल नाही आहे, हे आहे ट्रेल. जसे इथे घरांच्या मागे अशी ट्रेल असतात जिथे तुम्ही चालू शकतात, तसंच मी इथे नेहमी वॉक करायला येते. पण आता हे स्नो पडलाय त्यामुळे तुम्ही पाहू शकता सगळीकडे स्नो. आणि आता थोडं रिस्की पण होईल माझ्यासाठी जरा चालायला, कारण स्लिपरी होते इथे, तर पडण्याचे चान्सेस खूप असतात. मी सुरुवातीच्या म्हणजे जेव्हा मी नवीन आली होती कॅनडामध्ये तेव्हा मी 2 वेळा पडली आहे आणि खूप जोरात लागलं आहे मला चांगलंच. तर त्याच्यामुळे थोडं मला भीती वाटते स्नोमध्ये चालायला. पण आता एवढा स्नो नाही आहे म्हणून मग मी चालते. जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी करेल आणि मग नंतर मग मी जिम जॉईन करेल. आणि हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे असं हे पूर्ण आणि म्हणजे हे असं जंगलच आहे. आणि हे सगळं आता फॉल सीझन होऊन गेलं, हे सगळं पानं गळाली आहेत. सो मी चालते पण आहे, मला थोडा दम पण लागतोय आणि तुम्हाला मी दाखवते पण आहे की कसं असं. आणि हे बघा इथे आता मी चालते एकटीच आहे ना, माझ्या पुढे कोणी आहे ना माझ्या मागे कोणी आहे. अरे आहे रे पोपट झाला माझा. नाही, मोस्टली कोणी नसतं, पण आहे माझ्या मागे आता एक लेडीज. म्हणजे असतात, कधी कधी असतात, असं नाही, पण मोस्टली फार कमी असतात. तर सुरुवातीला मला आहे ना फार म्हणजे मी इथे वॉक करायला यायची, मला भीती वाटायची, फार भीती वाटायची, अरे कोणी इकडून येईल तिकडून येईल. पण इथे तसं नाही, हे सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी येते वॉकला आणि मला आवडतं ट्रेलमध्ये चालायला, मला फार आवडतं. शांत असतं, कोणी नसतं, एकांत असतो, खूप मस्त वाटतं. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून म्हणजे तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल कॅनडामधलं. म्हणजे मला एक आयडिया येईल की हां मला तुम्हाला हे दाखवायचं आहे ते दाखवायचं आहे. तर थोडासा मी अभ्यास करेल त्याच्यावर, कारण मला ही सवय नाही आहे. मी इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बनवते, पण रील्स आणि रिअलमध्ये खूप फरक आहे ना. हे मला बोलावं लागतं आहे आणि हे स्क्रिप्टेड नाही आहे. हे मी माझ्या मनाला येईल तसं मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला सांगते. तर प्लीज समजून घ्याल. आणि यार हे खरंच म्हणजे आज मला कळतंय की व्लॉग्स बनवणं सोपं नाही आहे, खरंच खूप अवघड आहे. मी आता एवढ्या वेळात माझा हात दुखायला लागला आहे असा कॅमेरा पकडून. ओ माय गॉड. म्हणजे त्या सौरव जोशी जो यूट्यूबर आहे व्लॉग एक्सपर्ट, त्याने हे असंच बनवून तो एवढा मोठा यूट्यूबर झाला. यार हॅट्स ऑफ सौरव जोशीला. मी माझ्या रीलमध्ये ना ह्या लोकेशनचे व्हिडिओ काढून रील पोस्ट केले होते. ते हे झाड होतं जे फॉलमध्ये ऑरेंज, रेड,
येल्लो जे दिसत होतं ना ते हे झाड होतं. आधी आता बघा हेच लोकेशन. ओ माय गॉड, एकही पान नाही आता, एकही पान नाही, सगळे पानं गेली. किती सन्नाटा वाटतोय. हे बघा, हे फॉल मधले कलर जे आता म्हणजे अजून हे गळलेले नाही आहेत पानं याची, कारण की मला असं वाटतं की ह्या वर्षी स्नो जरा लवकर आला आहे. नोव्हेंबर एंडला येतो, बट ह्यावेळी जरा लवकर आला. तर हे दोन्ही गोष्टी दिसत आहेत, म्हणजे फॉलही दिसतोय आणि स्नो पण दिसतोय. तर खूप सुंदर दिसतंय यार, हे खरंच सुंदर दिसतंय. बघा माझ्या मागे पुढे आत्ता कोणी नाहीये. मगाशी पोपट झाला, आता बघा आता लिटरली कोणी नाही, आता मी एकटीच आहे. मला काही भीती वाटत नाही. जेव्हा आई आली होती ना सुरुवातीला कॅनडामध्ये, मी आईला रोज घेऊन जायची इथूनच वॉक करायला. मला आई ना जवळजवळ 15 ते 20 वेळा बोलली असेल की तू आहे ना इथं नको येत जाऊ, किती सामसूम आहे, किती डेंजर आहे हे, तू एकटी वॉक नाही करायचा, तू बाहेरून वॉक करत जा. तर मी तिला बोलायची अगं आई असं काही नाही आहे इथे. तिला नेहमी मी समजवायची अरे नाही आहे, खूप सेफ आहे, खूप सेफ आहे. आणि मग नंतर आहे ना ती माझ्यासोबत तर रोजच यायची, पण मग नंतर कधी मी नाही गेली वॉकला, ती रेग्युलर मात्र जायची. मग आमचा थोडा टाईम मागे पुढे व्हायचा तर ती एकटी जायची, माझी वाट नाही बघायची. ती जायची आणि ते ट्रेलमधूनच वॉक करायची एकटी. आणि अक्षरशः माझ्या आईला हिंदी पण येत नाही आणि इंग्लिश तर लांबचीच गोष्ट आहे. ती इथे तिला म्हणजे ती एवढा तिचा टाइम फिक्स झाला होता ना जायचं, तर इथले फॉरेनर सुद्धा तिला रोज बोलायचे की बाबा तू खूप म्हणजे रोज रेग्युलर येते, छान करतेस, वॉक करते, फास्ट करते. आणि इव्हन इथे पंजाबी लोक पण आहेत, ते सुद्धा तिचे दोघी तिघे एक फ्रेंड म्हणजे असे ओळखीचे झाले होते, ते बोलायचे तिच्याशी. मग ती तोडकं मोडकं आपलं बोलून घ्यायची आपलं हिंदी आणि यायची घरी येऊन सांगायची मला आज हे भेटले ते भेटले, मला असं बोलले तसं बोलले. म्हटलं भारी आहे तुझं. इथे सॉरी इथे मला कोणी काही बोललं नाही, तुला मात्र येऊन बोलतायत, तुझ्याशी म्हणजे ओळख काढली वगैरे. हे बघा किती सुंदर दिसतंय बघा ना, वा. तर मी म्हणायची तू मला बोलायची की बाबा इथे वॉक करू नकोस आणि स्वतः इथे. तर बोलते नाही मला छान वाटतं इथे आतमध्ये. मला नेहमी बोलायची की मला याची व्हिडिओ बनवून द्या, मला दाखवायला इंडियाला सगळ्यांना दाखवेन मी की बघा कसं असतं वगैरे काय. म्हटलं हा. ती बरेच व्हिडिओ असे काढून ती घेऊन गेली. पण एक सांगते की तिला सुद्धा छान वाटायला लागलं होतं इथे की बाबा खूप भारी आहे, खूप मस्त आहे. पण मग नंतर मग मध्ये पण बोलायची, मध्ये अशी बोलायची की बाबा इथे कोणीच नाही आहे बोलायला, आता मी आहे म्हणून ठीक आहे तुला करमतंय, पण मग जेव्हा मी गेल्यावर तुझं कसं होईल. म्हटलं काही नाही, जेव्हा टाईम होईल माझा यायचा इंडियाला तेव्हा मी येईन, बाकी इथेही राहायचंच आहे, तिथेही राहायचंच आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय, वाव. पण हे ना आता हे मला 2 दिवस झाले आता स्नो पडलाय म्हणून मला पण खूप भारी वाटते. पण नंतर आहे ना मी पण बोर होऊन जाते आणि मला हे रोजच बघायला भेटणार आहे. तर ठीक आहे, आजचा आनंद आज घ्यावा आपण मस्तपैकी. उद्याचं काय, उद्या कोणी बघितलंय. हे बघा असा ब्लॅक स्नो, हे स्नो आहे ना आता हा जेव्हा कडक होईल आणि ह्याच्यावर जर पाय ठेवणार तर ओ माय गॉड तो गेलाच समजाच, पडला. म्हणजे तसे स्नो शूज असतात, मी पण घातलेत हे बघा. पण माझ्यासोबत असं झालंय ना 2दा, तर कसं झालंय तर मला ती भीती बसली एक मनामध्ये की बाबा मी पडली तर काय झालं तर. हे माझ्या डोक्यात थॉट पहिले येतात. ऑलरेडी 2दा पडली आणि इथेच पडली मी ह्या स्पॉटला, पुढे आहे थोडासा तो स्पॉट, तिथेच पडली. कोणीच नव्हतं, एवढं भयंकर जोरात लागलं होतं, कोणी नव्हतं त्यावेळी 2 वर्षापूर्वी. मी आपली माझीच म्हणजे डोळ्यातून पाणी आलं, रडली म्हणजे तसंच थोडंसं आलं, त्रास होत होता. पण काय करू आता, अशा ठिकाणी पडली की जिथं कोणी नाही आहे आणि मला चालत तर जावंच लागणार आहे, बाहेर पडावंच लागणार आहे. नवऱ्याला पण बोलवून काय म्हणजे कुठे तो, इथे तर गाडी घेऊन येऊ शकत नाही, आतमध्ये गाडी अलाउड नाही इथे, बाहेरच आहे. मग बाहेर जाण्यासाठी तर चालावंच लागेल. मग काय चालत गेली. मग तशी मी आहे स्ट्रॉंग, एवढी पण हे नाही आहे. किती सुंदर दिसतंय, किती सुंदर. आणि हे बघा हा लेक आहे, लोफर लेक, जे नेहमी माझ्या इन्स्टाच्या स्टोरीला कायम मी याचा व्हिडिओ स्टोरीला ठेवत असते ह्या लेकचा.
जो आज तुम्हाला दाखवते मी. या लेकपासून मी क्रॉस करते. हे बघा केवढा स्नो आहे. अरे यार इथून चालणं जरा थोडं अवघडच आहे बाबा. मला नाही वाटत माझे 13,000 कंप्लीट होतील, कारण की हे बघा सगळा स्नो स्नो. मला थोडी रिस्क वाटते चालणं जरा, म्हणजे भीती वाटते. हे बघा पाहू शकता तुम्ही. म्हणजे एक आता मी मोबाईल तर पकडला आहे, पण उगाच पडली तर माझी तर वाट लागेलच, पण माझ्या मोबाईलची पण लागेल. सो मी आता तुम्हाला हेच सांगते की चला मग आता मी बघते, प्रयत्न करते चालण्याचा. होतोय की जमतंय की नाही मला. चालली तर ठीक, नाही तर रिटर्न इथून घरी. सो होप तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडेल बघायला कॅनडामधला. मी प्रयत्न करेन तुम्हाला नक्की दाखवण्याचा, आणि थोडं मी स्टडी करेल, हळूहळू माझ्यामध्ये पण सुधारणा होईल बोलण्यामध्ये. तर सपोर्ट करा. बाय.